होम स्वीट होम. एकदाच घरी आलो मस्त. काय गाडीत किती दमलोय यार. शी बेकार दमलोय. गाडी चालू होती बंद होती चालू होती बंद होती. ड्रायव्हरने येडं केलं डायरेक्ट. मस्त घरी आलोय ना डायरेक्ट मस्त पाणी बिणी पिईल झोपून घेईल मस्त. याला छप्प देतो मस्त. काय राहिल आता हे का नवीन हे काय चाळे जाऊन ठेवलंय काय बी म्हणजे काही बी करतो काही करमलंय काही बी करतो. अरे होम स्वीट होम. अरे काय हे काय बाहुली कस काय पडले इथं. काय जाळे बिळे हनुमान चालीसा मी लावून ठेवली एवढं जोरात. रुद्र ए कुठे रे आवाज कुठून येतोय. आवाज कुठून येतोय. हा इकडे काय असं काय बसलाय रुद्र. अरे काय झालं. अरे 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 काय अरे काय झालं. अरे 2 मिनिटं थांब. एक सेकंड तुला झालं काय. आणि एक सेकंड इकडे मी घरी आलो एवढा घाण वास सुटलाय हॉलमध्ये इथपर्यंत घाण वास येतोय. बाहुली तुला खेळायला आणली मी गेलो 4 दिवस काय खेळायला आणली आणि ती गोळ्यात ठेवली. काय 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 जादू करत तू. आणि पिशव्या कशा पडले जाळं कसं आहे यार. तू काय शब्द काय तो चिठ्ठी कुठे गेली बाहेर पडले राहील नावाची जाळलेले. तू करू काय डोक्यात फरक पडलाय का रे. ये तू इकडे. अरे काय झालं. अरे अरे बाहुली अरे काय झालं. बाहुली आईचं काय करू मी. अरे तुला सांगतोय माझ्यासोबत काय झालं. अरे आपल्या घरात भूत आला होता. भूत आलं होतं. काय भूत आलं होतं कोणतं भूत आलं होतं. म्हणजे मी 4 दिवस बाहेर काय गेलो. तुम्हाला एप्रिल फुल करतोय ना मजा घेतोय माझी. तुझ्या फालतू मध्ये फसणारच नाही. भूत काही नसतं काही मजा नको करू. आणि हा हे जे काही केलं ना हे आवरलं का माझ्यासोबत पूर्ण घर घाण करून ठेवले. म्हणजे तू फक्त मला फससाठी एवढं पूर्ण घर घाण केलं. बाहुली ठेवली की बाहुली हिला कोण घाबरणार आहे. याला कोण घाबरणार. हा फेक तिला साईडला कोण घाबरणार आहे. हे टावेला बिवला गोल करून ठेवले. यांना काय तू घाबरतोय मला. अरे हट नाही घाबरणार. काय काय करशील गोल सांग. काय याला बाहुली भेटली यार तू. अरे बाबाने सांगितलं होतं एक गोल कर त्याच्यात बाहुली ठेव आणि त्याच्या अंगावर पांघरून दे आणि तू तिकडे जाऊन देवाजवळ जाऊन प्रार्थना मध्ये यार. मी आणि हनुमान चालीसा लावून ठेव सगळ्यात मेन म्हणजे. मी सगळं केलं तू इथे येऊन मध्ये मी बाहुली फेकून दिली. हे काही कामाचं नाही. तू बरं मला आणून ठेवून दे इथं तू. कोण टुनटुन बाबा कोण टुनटुन काही मी कहाणी बनवतोय. टावेलचा गोल या टावेलचा गोल आहे तोंड पुसले त्याचे घे. ही काय येडापण आहे काय ते फेकले ते बाहुली खरं फेकून दिलं. हनुमानच्या किती जोर लावून ठेवले यार. एवढं ना तू केलंय ना काहीच फायदा नाही. एवढं तू घर आवरून ठेवलं असतं ना अजून बरं झालं असतं. काय गरज होती मला घाबरायची. मी घाबरणार तुला वाटतं. टुनटुन बाबा पुंटुन बाबा कोणाचे नाव घेते हट. अरे मी खरंच सांगतोय यार ऐक यार माझं शपथ मी खरं सांगतोय. माझ्यावर विश्वास ठेव यार. खरंच झालंय माझ्यासोबत. मी काही येड आहे का तुला सांगायला. ठीक तू म्हणतोय ना ठीक आहे. तू एवढं सांगतोय ना मला बी थोडं वाटतं की तू खरं बोलतो. कारण तू शपथ तर खोटी घेणार नाही कोणाची. म्हणून तू मला असं वाटतं की तू खरं सांगतो. ठीक आहे आता एक काम कर. तुझी हालत पाहून मला खरं वाटतंय. एक काम कर तू वरती जाय तू झोपून घे. तुझ्या डोळ्याकडे पाहून मी सांगू शकतो की तू किती रात्रांपासून झोपेल नाहीये. वरती जाय. टॅबची बॅटरी बी कमी झाली. चार्जिंगला लाव. तू वरती जाय आराम कर आरामशीर आराम कर. मी इथं ध्यान ठेवतो. कोणी बी आलं मी आहे तुझ्या वरती. याला काही बी कहाण्या बनवून सांगतो यार. भूत पाहिलं बाबा पण मी खोटी घेतो. पसारा बी किती घालून ठेवलं एवढा. मजा करायची बी हातात झोपून तरी घेतो आता. याला हा हा बोलून वरती तरी पाठवून दिलं.
पण हा परत काय कर काय माहिती मुद्दाम मला फसून नाटक करून निघायच्या बातामध्ये येणार आहे का आता यार नक्की मजा कर यार उशी मारून फेकली झोपून घेणार रे काही बी येणार मी घाबरणार आहे का तुझे काही गोष्ट काय रे झोपून घे ना काय डाल अरे घाबरे तुला कळत नाही का सांगितलेलं यार कोणीच नाही कोण कोण फिरते कोण आहे कोण आहे कोणीच नाही इथं यार अरे यार हा मजाक करतो यार 100%. हीच भाऊ मी तिकडे फेकली होती इकडे कसं आली एक सेकंड हावरती येईन सारखी अरे यार दरवाजा भी कड़ी यार हा भी नहीं है कौन करते यार ये कौन है यार बस मजा येतो झोप काय लागत नाही कौन है कौन है कारण की मी तोच आहे कौन तुझ्या भावाला काल पासून त्रास देतोय कौन है तू मी नवीन नवीन चिठ्ठ्या पाठवतोय हा तुला बीबी घाबरून राहील तू कोण वाया चालला अरे यार मी त्या याच्या रूम मधून बाहेरून कडी लावली हात एकदा फिरू शकतात मग हे कोण मेसेज पाठवतोय कोण आहे हा का होते माझ्यासोबत तेव्हा भाऊली कुठं झाली भाऊली कुठं झाली समंदर सारी दुनिया मेरे अंदर मेरे इशारे चुका दे सिता काय झालं तुला काय झालं अरे अरे तू खरंच म्हणतोय रे खरंच कोणतरी या घरातले वाईट शक्ती आहे माझं मासून बी तसं झालं अरे आपल्या दोघांसोबत ही घटना घडते आता टुनटुनी बाबा की जय हो चल बाबा चल तू पटकन चल अरे कोण पटकन रे अरे भूत रे अरे इकडे ये पटकन हे भूत आलं बाबा आले ठेव तीच टुनटुनी बाबा वाचवा माझ्यासोबत ज्या घटना घडतात त्या पण याच्या सोबत पण घडतंय बावली फेकतय काही पण होत राहील टुनटुनी बाबा वाचवा हे टुनटुनी बाबा सॉरी टुनटुनी बाबा सॉरी माफ कर पण आम्हाला वाचवा प्लीज वाचवा आम्हाला काही खूप खतरनाक आहे वाचवा प्लीज वाचवा थांब 2 मिनिटं घाबरू नको मी आलो ना आता मी ये म्हणतो ते करा गोल करून बसा या बसा चल बाबा बसा तुम्ही बसा काला पुरुष हा खूप ताकदवर शक्तिशाली मायावी आहे याला हरवणं सोपं नाही याला हरवायला दुसरं कोणतरी याला हरवायला खूप शक्ती लागेल आपल्याकडं त्यामुळे आपण बसून विचार करू आता ठीक आहे हो बाबा ते जाऊ द्या त्यानंतर बघू आपण पहिले आता या काला पुरुषला कसं हरवायचं ते बघू काहीतरी तुमच्याकडे उपाय असेल ना करू आपण काहीतरी करू आपण त्याला हरवू तू घाबरू नको तुला त्याच्याशी काहीच भीती नाही सगळी भीती तुझ्या भाव रुद्राला तो फक्त रुद्राच्याच मागे लागलाय म्हणून तो फक्त रुद्राला होता
तू त्याच्या मध्ये मध्ये केलं म्हणून ते तुला घाबरलं. ठीक आहे, आता मी तुम्हाला उपाय सांगतो ते ऐका. ठीक आहे, तुम्ही जे बोलते आपण ते सरळ करू. तुम्ही जे उपाय मला ते करू, फक्त आम्हाला वाचव, प्लीज वाचवा आम्हाला. वाचायचं कसं तरी काळा पुरुष पासून. ठीक आहे, ऐक रुद्र, तू एवढी चिठ्ठी जळताना पाहिली होती, त्याचा प्रत्येक शब्द जळला होता. एक शब्द कोणता जळला होता तो मला नीट आठवत नाही. एकदा दाखवशील तो शब्द काय होता, मग मी उपाय सांगतो. ठेवला मी बाबा, मला माहिती तो भेटला मला, जायला तो ठेवलं मी. कुठे ठेवलं? बाबा बाबा बाबा, हे बघ हाच तो शब्द, हे बघ हाच तो शब्द, राहील. म्हणजे तुम्हाला जळताना राहील शब्द उरताना दिसला, पुढे चिठ्ठी जळली, राहीलने जळलं. याचा अर्थ माहिती का काय होतो? तो हे शब्द न जाळून हे दाखवायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला संकेत देतोय की तो काला पुरुष तुमच्या घरातून जाणार नाही, तुमच्या घरात राहील. हे काय बोलता तुम्ही? हे असं नका बोलू प्लीज बाबा, प्लीज बाबा. मला खूप भीती वाटते, मायाला बी भीती वाटते, आम्ही दोघं खूप घाबरतो. प्लीज असं नका बोलू बाबा, प्लीज. ठीक आहे, आता घाबरू नको, तू शांत बस. उपाय ऐकून घे शांततेत. ती बाहुली आहे ना, आहे त्या बाहुलीत ती राहील चिठ्ठी, ती त्या बाहुलीत टाक. आणि तू रुद्र, तुला एक काम करायचं. एका चिठ्ठीत त्याची माफी मागून, त्याचे हात जोडून ती चिठ्ठी त्या बाहुलीत टाकून, ती बाहुली काय करायची आहे, जिथं तुला सर्व पहिले घटना तुझी शोध काय घडली होती, तो पाण्याचा ग्लास, बरोबर ना, त्याच जागेवर तुला एका गोलमध्ये ती बाहुली ठेवायची. मग पुढचं काय ते मी सांगतो, कळलं? ठीक आहे टुंड बाबा, तुम्ही जे बोला मी सरळ करू. ही बाहुली ती याच्यात तुम्ही जे बोलले ना, आम्ही त्याच्यात ही राहील चिठ्ठी बी टाकू, आणि तुम्ही जे बोलले ती चिठ्ठी बी लिहू, त्याला पूर्ण आम्ही त्याची माफी मागू जे आम्ही केले ते. पण तुम्ही जे बोलता आम्ही करू नसतो.